माझी काही परिस्थिती मोठी नव्हती. माझ्या आई वडिलांना दगड फोडून मी जातीनं वडर आहे. बर. मी जातीनं वडर आहे, मी ठामपणे सांगतो. आणि आई वडिलांना दगड? आमच्या आई वडिलांना दगड फोडल्यात. बर. तुम्हाला माझा जन्म हा एका कोपटा झालेला आहे. बर. माझ्या आई वडिलांना दगड फोडून मला तालमीत घालून लक्षात ठेवा मला मोठा केलाय. जय हिंद, जय भारत. आज असे का पैलवानाजवळ आलेलो आहे. आज मी म्हणजे शावाखाडा कोल्हापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि आमच्याजवळ हा बलदंड शर्यतीचा पैलवान म्हणजे पैलवान मारुती जाधव, जो ठाणा महापौर केसरी आहे. तसेच महाराष्ट्रातील नामांकित पैलवानांना चितपट करून त्याच्या छातीवर बसलेला आहे. हा बलदंड शर्यतीचा पैलवान, त्यांचा इतिहास फार मोठा आहे. फार मोठमोठ्या पैलवानांच्या बरोबर कुस्ती खेळून, तसेच हिंद केसरी गणपतराव आंधळकरांचं मार्गदर्शन घेऊन हा घडलेला पैलवान आहे. त्याचबरोबर आपल्या शेजारी जे आहेत ते सादिक वस्ताद आहेत, जे शावाखाड्याचे वस्ताद आहेत आणि कुस्तीला वाहून घेणारे वस्ताद आहेत. म्हणजे काल रात्री सोलापुरात होतं तर आज सकाळीपर्यंत मैदानात आलेले आहेत, म्हणजे आखाड्यात आलेले आहेत. म्हणजे यांची कुस्तीबद्दल जी आपुलकी आहे ती मी स्वतः डोळ्याने गेली 1.5 वर्ष झालं बघत आहे. तर फार चांगल्या पद्धतीनं पैलवानांना मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर मारुती जाधव यांचा इतिहास मी असा ऐकलाय की एक फार अप्रतिम व्यक्तिमत्व. म्हणजे पैलवानांना कुस्ती खेळली तर चांगल्या पद्धतीने खेळली, कुस्ती तर चांगल्या पद्धतीने खेळली, त्याचबरोबर पैलवानांना मदत करण्यासुद्धा मान कार्य करतात. तर अशा पैलवानाजवळ आलेला आहे. त्यांच्याकडून त्यांचा जीवन परिचय आपण जाणून घ्यायचा आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. थोडंसं तुमचं बालपण लोकांना सांगा, म्हणजे नावासकट सांगा. तुमचं नाव काय? माझं नाव पैलवान मारुती जाधव. बरोबर. मी हिंद केसरी गणपतराव आंधळकरांचा पट्टा. बर. मी तिसरीला असताना मी गणपतराव आंधळकरांपाशी आलो पहिल्यांदा. तिसरीला असताना? तिसरीला. कधी साल कोणतं होतं ते? त्याचा साल मला आठवायला नाही. शिक्षण किती झालंय? माझं BA झाले. BA झालं. ओके. म्हणजे बरं, ठीक आहे. मग तिसरीला असताना तुम्ही जर त्यांच्याकडे आला, बर, मग मग काय झालं परिचय? माझे चुलते होते पैलवान. बर. ते किसन जाधव आणि नागेश जाधव. बर. ते सुरुवातीला राहिला होते तिथे वस्तादांपाशी, आंधळकर वस्ताद. तिथे मला घेऊन आले. बर. तिसरीला असताना? तिसरीला असताना. बर. मग तिथून पुढे तुम्ही लहान असताना त्यांच्याजवळच मार्गदर्शन त्यांचं घेत राहिला? होय, वस्तादांचं. मग थोडंसं वस्तादा बद्दल मी तुम्हाला विचारतो. आता तुम्ही लहान मुलगा होता, वस्ताद एवढे मोठे वय त्यांचं, मला वाटतं 70-75च्या वर असणार वय, बरोबर? ते वस्तादांचं शिकवण कशी होती हो साहेब? हो, देव माणूस होता. त्याच्याबद्दल माझ्या डोळ्यात पाणी येते आज पाहिली ते वस्ताद. खरं अतिउत्तम. अतिउत्तम. हनुमान होता, साक्षात हनुमान होता. गरिष्ठ वगैरे काय नाही? अजिबात नाही, अजिबात नाही. तसा वस्तादच होणे नाही. म्हणजे कधी असं तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन कधी केलं नाही, मी वस्ताद आहे म्हणून वगैरे? कुस्ती हरून आला, जिंकून आला, पण बाळा जवळ ये म्हणाय, पुढच्या मैदानात तू येऊन 100% जिंकणार. तू फक्त व्यायाम करत राहा, बाकी काय नाही म्हणावं. भिवू कष्ट नका. हीच हे आहे, लक्षात ठेवा कुस्तीसाठी. असं म्हणायचं? होय, कष्ट आणि खुराक आणि विश्रांती. मला पण आनंद आहे. मी एक व्हिडिओ टाकलेला आहे 27 वर्षापूर्वी, माझ्या सुद्धा खांद्यावरती डोक्यावरती हात ठेवला होता. आमच्या घरी आले होते वडिलांचे मित्र गणपतराव आंधळकर, आणि त्यावेळी मी साधं चड्डी घालून उभा होतो आणि त्यांच्याजवळ फोटो काढलेला. पण ज्यावेळी मी त्यांना भेटायचो आणि त्यांच्याकडून काही जाणून घ्यायचो, प्रामाणिकपणे सांगणारं व्यक्तिमत्व, प्रामाणिकपणे सांगणारं व्यक्तिमत्व. मला आनंद आहे की तुमचा की व्यक्ती वयाच्या तिसरीला, म्हणजे जवळजवळ 7व्या-8व्या वर्षापासून त्यांच्या सान्निध्यात तुम्ही घडला. फार चांगली गोष्ट आहे. त्यांची कधी आठवण आहे का हो आंधळकर वस्तादांची तुमच्याकडे, अशी की तुम्ही लहान असताना वगैरे तुम्हाला कधी काही गोष्ट शिकवली त्यांनी? वस्तादांची आम्ही कायम भाजी आणायला जायची वस्तादांची. बर. घरातली भाजी असू दे काय, म्हणजे तिने आम्हाला मुलासमानच. बर. आई वडिलांनंतर जी सांभाळते ती गुरु म्हणायची. बरोबर. आजकाल पहिलवानाचं काय झाले, महिन्या 2-2 महिन्याला तालीम बदलतात. महिने ह्यो झालाय गुरु, दुसरा झालाय तिसरा. त्याच्यामुळे गुरुची किंमतच माहित नाही आता पहिलवाना. काय बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. बर बर बर. आंधळकरांनी तुम्हाला असं काय? आंधळकर वस्तादांनी जून मध्ये पाऊस चालू होता. बर. आंधळकर वस्ताद बसने यायची, पावड्यात राहिले होते. आंधळकर वस्ताद आले, मी छत्री घेऊन जायचो वस्तादांनी. बर. बस भवानी मंडपात उतरायची. त्यावेळेस मी छत्री घेऊन गेल्यावर वस्ताद मला एकच म्हणले तालमीकडे बघून, की बाळा म्हणले माझी एकच इच्छा आहे, ते हाय अशी तालीम राहिली पाहिजे. मी होती फक्त तालीम, मी जिवंत असू दे मरू दे, माझं सगळं आयुष्य मी त्या तालमीसाठी घालवलंय. तेव्हा तुमचं वय किती होतं? त्यावेळेस लहान होतो मी त्यावेळेस. तुम्हाला म्हणले ते? हा, मला म्हणले त्यावेळेस.
कारण वस्तादांनी काय त्यावेळेस कळालं काय माहित माझ्यात काय होतं काय नाही. हा. म्हणजे मी पैलवान होणार आहे का नाही ती वस्तादांनी माहित होतं. हा. मग त्यावेळेस मला वस्तादा म्हणली ही तालीमच राहिली पाहिजे. आणि वस्तादांची एक शिवी फेमस होती, भडव्या ही तालीमच राहिली पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनीच करायची ठेवायचे शेवटपर्यंत असं म्हणलं. हो. आणि त्यांचे मुलगा अभिजित दादा आहे, सगळे म्हणले सगळे तुम्ही मिळून राहावा. बरोबर. मिळून राहून तालीम व्यवस्थित ठेवाय. मग शेवटचे ज्यावेळी वस्तादांचे दिवस होते ते दिवस थोडे वाईट होते साहेब. त्या दिवसात तुम्ही त्यांच्याबरोबर होता का काही का? त्यावेळेस माझे खरंच ते काढायचं नसते केलेलं आपण. थोडी ना थोडी काय तर आमची वस्तादांची सेवा झाली शेवटला, ती मला फार अभिमान आहे. होय. मग ते बोलून दाखवाय नाही. नाही तसं बोलून नाही साहेब. आज मुलांना गरज आहे हो. आज आई वडिलांना सुद्धा मुलं सांभाळत नाही. कर्नाटकचा एक रंगा होता, हा. त्यानंतर कोगेचा शुभम पाटील, हा. विकास पाटील, ही नंदू आबदारी, सगळ्यांनी मिळून सेवा केली. आम्ही अभिजितदादांनी दोष देणार नाही. हा. अभिजितदादांनी काहीतरी कारण होते म्हणून ती पुण्याला येऊन जाऊन जमत नव्हते, म्हणून ती दादाने आमच्याकडे सोपवलं होते काम. हे वस्तादांनी सगळं बघणे बिघणे हे. तुम्ही सगळी सेवा केली तर तुम्ही सगळे होय. यात मेन मोलाचा वाटा जातो दत्ता आंधळकर, त्यांचा पुतण्या वस्तादांचा. खरंच सेवा केली त्या माणसानं. आणि कसबे वस्ताद म्हणून बीडचे संजय कसबे. आज गणपती आंधळकरांमुळं आज त्या महानगरपालिकेत आहेत बीडच्या. ती त्यांनी इथंच फेडलं म्हणून सांगितलं. तिथं माणूस नाही तो स्वतः मला म्हणला, मला जे वस्तादांनी दिले तुम्ही इथंच फेडलं. 2 महिने त्याला सेवा करायला मिळाली वस्तादांची. होय. मग तुम्हाला ज्यावेळी शेवटच्या घटकेमध्ये वस्ताद होते त्यावेळी ती शिवे वगैरे द्यायचे ना? होय द्यायची. अहो आम्हाला ती फुलं वाटतात. आज वस्तादांनी जर एक शिवी दिली तर लगेच तालीम बदलती दुसरा पाहिजे. तुम्हाला काय शिवी दिली, शिवी म्हणजे फुलं जायत ती वस्तादांची. शिव्या खावा तरच घडचीला. आज विश्वास हरवले शिव्या देतून पोर तालमी बदलतात गंगावीचं वस्ताद. अहो ती फुलं होती. महाराज कृष्ण पैलवान घडवणे साधी गोष्ट आहे का? हा, ती शिव्यांची फुलं आहे. त्या असलम काजी पैलवानला विचारा, नितीन खुर्दला विचारा, सचिन खुर्दला विचारा, कांतीलाल जाधवला विचारा. ही घडलीत पैलवान. हो. बर. आता न्यू मोतीबागचं तर झालं. ज्यावेळी तुम्ही तालमीत खेळायचं आंधळकर वस्ताद तुमचे होते त्यावेळी लहान गटामध्ये तुमचे पैलवान तुमच्या बरोबर जोडीदार कोण होते त्यावेळी? त्यावेळेस बरेच होते. नंदू आबदार होते, चांगला पैलवान. नंदू आबदार चांगला पैलवान. उप महाराज केसरी देवलचा पैलवान होता नंदू आबदार. नंदू आबदार, बाला रफिक शेख आणि मारुती जाधव ही ज्या स्पर्धेला जातील त्या स्पर्धेतून गदा घेऊनच यायचा. एक वैशिष्ट्य होतं. क्या बात आहे. बर. आम्ही महाराष्ट्रातली एक ही अशी गदा सोडली नाही. काय बात आहे. सगळ्या आम्ही गदा आणल्या महाराष्ट्रात. फक्त एक बॅडलक माझं होती काय माझ्या नशिबात नव्हती गदा महाराष्ट्र केसरी. पण मी महाराष्ट्र केसरी झाल्या समाधान गोडके 8व्या दिवशी मी त्याला 4 डचित मारले. समाधान गोडके महाराष्ट्र झाल्या 8व्या दिवशी. आणि ती मी समाधान गोडकेला मी सांगून टांग मारलेली आहे. आज जाताना सांगितलं होतं, आज तुला टांग मारणार, आज तुला मारणार. समाधान गोडके ला आप्पा म्हणतात. मी आप्पाला सांगितलं की तुम्हाला आज मी टांगडावर मारणार. बरं. मग तुम्हाला मारलेला आप्पा चिडला नाही तुमच्या? जाणून बुजून मला टांग मारली. बाहेर एक आम्ही म्हणजे मित्र, आम्ही मैदानात काय असेल ती ईर्ष्या, पण बाहेर आले मित्र. खरं? मित्र. मग कधी अशी दुश्मन नाही दोघांची की याला सांगून टांग मारत ह्याला डोसक्या उभा करायचं पुढच्या वेळी, असं काय नाही केलं? तसं काय नाही. मी काय विचारतो हा प्रश्न, गरज आहे. आजकाल शॉर्ट टेम्पर्ड म्हणतोय, म्हणजे थोड्याच वेळात राग येणे हे पैलवानांचं किंवा खेळाडूंचं किंवा मुलांचं ते व्हायला लागलंय. ते का व्हायला लागले ते बी सांगतो तुम्हाला. इंजेक्शन घ्यायचं पैलवान, प्रोटीन खात्यात, बंद करायचं. काय सांगताय? इंजेक्शन फरक पडतोय? फरक पडतोय म्हणजे बॉडीवर. आता मी पेशंट बघितलं स्वतः जाऊन, ज्याला पॅरेलिस मारलाय ते स्वतः आम्हाला पैलवान सांगतात आम्ही इंजेक्शन घेतली, आम्हाला काय सुचत नाही, आम्हाला काय करू काय. आणि माझ्या डोळ्यात एका वस्तादाला पण मारलेला आहे एका पैलवान. म्हणजे इंजेक्शन घेतल्यामुळे ते लक्षात आलं नाही ते काय करतोय मी, तर मारलं वस्ताद. मग तुम्ही मला एक सांगा वस्ताद, तुम्ही आता एवढे मोठे पैलवान झाला, तुम्ही म्हणता इंजेक्शन घ्यायचं नाही, तुमचं वय आता 35 आहे बरोबर. मग तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये कधी इंजेक्शन घेतले नाही का साहेब? कुणी बी मला सांगा कुठल्याही पैलवान
की माझ्या डोळ्यानं बघितलं की माझ्या पिठीत प्रोटीन आहे का, ती इंजेक्शनचे आहे का, कोणी बी सांगायचं मला, मी त्याला 1 करोड रुपये देतो बक्षीस. मला ही गोष्ट तुमची ऑलरेडी मला माहीत झाली की तुम्ही म्हणले प्युअर पैलवान मारुती जाधव म्हणून मला 6 महिन्यापूर्वी मला साधी गोष्ट बोलला होता. हा प्युअर पैलवान आहे म्हणला मारुती जाधव. माझ्या रक्तातच कुस्ती आहे. माझा गुरुच माझा असा होता की चांगलं सांगणार, वाईट गाव सांगणार. आंधळगाव असतात. आंधळगाव असतात. क्या बात. आंधळगाव असतात काय म्हणायचे, खुराक खावा भाड्यानो, चांगली व्यायाम मारा, 500 मारा त्याचा 1000 जोर मारा, त्याच्यानंतर अंडी खावा, लोणी खावा, केळं खावा. बर, तुम्हाला मला एक वस्तू विचारायचं आहे, मोबाईलमुळं पैलवानाचं नुकसान होते हे तुम्हाला मान्य आहे का साहेब? फार नुकसान होते. त्याचं उदाहरण देतो, हे साधी वस्तात वाचले. ही जी साधी वस्तात करतात ती योग्य करतात. माझं तर बोलतील काय करते साधी गोष्ट? आता साधी वस्तात मोबाईल काढून ठेवतात पोरांचा. हा मोबाईल कशाला काढताय? पोरांना खेळायला नको का रात्री एखाद्या गेम वगैरे? बर, खरंच काढतात? हे मोबाईल म्हणजे विषाचा प्याला आहे, विष पेल्यागत आहे काम. बर, त्याच्यावर म्हणजे पहिल्यावर परिणाम होतो. मोबाईल मध्ये जे निशाणू आहे ते जातात डोळ्यातनं शरीरात उतरतात. बर, हा, त्यामुळे हे मोबाईल योग्य नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही आता मला एक सांगा साहेब की कुस्तीमध्ये थोडंसं आता मुलांच्यात वैचारिक मतभेद यायला लागल्यात. काही लोकांच्या चुकीमुळे काही लोकांचं नुकसान होतंय, तर ही योग्य आहे का अवस्था? हे काय बरोबर आहे का? त्याच्याबद्दल तुमचं मत काय? हे काय झाले, कुस्तीचं नुकसानच व्हायला लागलं याच्यामुळे. माझं मत आहे राजकारण बंद कराय सगळं. खरं कुस्तीचं राजकारण आणूच नका. बर, आणि ह्या 2-2 संघटना झाल्यात, हा, ते फार धोकादायक आहे कुस्तीला. म्हणजे एकामेकांचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. वैचारिक मतभेद आहे. बरोबर. मी म्हणतोय तडक साहेब असतील, त्यानंतर रामदास तडक आता जे अध्यक्ष आहेत संघाचे, कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार साहेब असतील, लांडगे असतील, त्यांनी एकत्र या आणि एक संघटना मजबूत बनवा महाराष्ट्राची आणि ते खेळाडू पाठवा. ऑलिम्पिकला का आपल्या इथले जाणार नाहीत? ऑलिम्पिकला जातील 100%. आपले आहेत पैलवान पात्र. मी अमृतसरला राहिलो होतो. बर, त्यावेळी महाराष्ट्राची काय किंमत आहे तिथं मी बघितल्या. काय तुम्हाला अनुभव आला अमृतसरला? अमृतसरला जे पैलवान आहेत वस्ताद तिथले, आता वस्ताद सतपाल पैलवान म्हणजे सतपाल सिंग नव्हे, दुसरे सतपाल पैलवान. काय म्हणले ते? मला म्हणले महाराष्ट्र में, कोल्हापूर में ऐसा पैलवान हे म्हणले की ऑलिम्पिक तक जा सकते. काय सांगताय? हा, फक्त राजकारणामुळं माग पैलवान मोडले गेले आहेत महाराष्ट्राचे. म्हणजे ही पैलवानांची पण चुकी आहे का म्हणायचं आहे का तुम्हाला? पैलवानाची पण चुकी आहे ना. खरं? हो, पैलवानाची पण चुकी आहे. माझं वस्ताद सांगते आज ही सगळी पोरं माझी आहेत. तुम्ही तिथे मतभेद का करताय? बाहेर स्पर्धेला गेल्यावर हे गेल्यावर तुम्ही अन्याय मजबूर करायला होताय. अन्याय असं नको व्हायला पाहिजे. असं नको व्हायला पाहिजे, बंद व्हायला पाहिजे लवकर. म्हणजे तुमची एकच विनंती आहे महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना किंवा महाराष्ट्राच्या पैलवानांनी किंवा अध्यक्षांनी की सगळ्यांनी तुम्ही एकत्र या आणि काहीतरी तोडगा काढा आणि एकत्र बसा. वैचारिक मतभेद नको की मी मोठा आणि मी मोठा म्हणण्यात घालवण्याचा अर्थ नाही. साहेब, मी तुम्हाला ही गोष्ट आता का सांगतोय, मी छत्रपती शिवाजी महाराजांकडून वाचतोय, छत्रपती संभाजी महाराज वाचतोय. काल माझं व्याख्यान होतं छत्रपती संभाजीनगरला. मी थोडा विचार करतोय की साहेब आज माझं वय 45 आहे, तुमचं वय 35 आहे, तर कालांतर आपण मरून जाणार आहे साहेब. मग आम्ही जे आता कुस्तीसाठी काम जे करतोय, ऍक्च्युली आमचा ह्यात स्वार्थ एकच आहे की आमची ही कुस्ती भविष्यात सुद्धा जिवंत राहिली पाहिजे. कारण आता आजकडे चालली असं मला वाटते कधी कधी. तर हे आज तर थांबावा. कुस्ती परत होती तशी कोल्हापूरची किंवा महाराष्ट्राची कुस्ती ही मोठी झाली पाहिजे साहेब. आणि जर ही व्हायची असेल तर सर्वांनी एकत्र येणं आणि सामोपचारानं काहीतरी करणं हे गरजेचं आहे. की माझं प्रामाणिक मत आहे. ह्याच्यावर आणि चिंतन करूनच तुम्ही विचार करावा असं मला वाटतंय. आणि माझं एक मत आहे वैयक्तिक की आपलं कोल्हापूरचं खासबाग मैदान असेल, त्या खासबाग मैदानात जगात नाव आहे. होय साहेब, 1907 साली कोल्हापूरला विचारतात का कुस्तीला काय विचारतो कोल्हापूर म्हणजे खासबाग मैदान एक शाहू महाराजांनी बांधलेला आहे. होय साहेब, ह्याच्यासाठी सर्व पैलवानी एकत्र या. काय झाले ते खासबाग मैदानचं? खासबाग मैदान अजून काहीच लाकूड सुद्धा लावलेलं नाही. अजून नाही चालू, अजून काहीच चालू नाही. मुख्यमंत्र्याकडनं 10 कोटी दिले आहेत, 20 कोटी दिले, कुठे आहेत पैसे? अहो, ह्याच्यासाठी एकत्र या. आपल्या अजितदादांना विनंती करा किंवा मुख्यमंत्री साहेबांना म्हणा. आम्ही नेतो की मुख्यमंत्र्यांना पैसे घेते. आमची जेवढी ताकद आहे ना
बरोबर. मुरलीधर अण्णांना जरी बोललं होय, तरी लगेच देणार निधी वगैरे. अण्णा आहे सगळे, तुम्ही चालू करा ना काम. अजून त्याची तुम्ही हीच करायला लागलाय, काय म्हणजे ती इन्शुरन्स करायला लागलाय अजून त्याचं लाकूड सुद्धा बाहेर गेलं नाही अजून. सर्व्हिस अजून सर्व्हिस झाला, इन्शुरन्स नाही सर्व्हे. बरोबर बरोबर. म्हणजे पण काम चालू आहे, पण लवकरात लवकर व्हावं ही तुमची अपेक्षा आहे. ह्याच्याबद्दल आमची अमृत मामा संघ चर्चा झाल्या, विश्वास आरोग्य संघ चर्चा झाल्या. आणि आमच्या दादा फडणवीस साहेबांच्या बरोबर चर्चा झाली साहेब? त्यांच्या संग नाही, मी अजून पोचलेलो नाही त्यांची. उगाच खोटं काय बोलायचं, मला खोटं तेवढं चालत नाही बघा. काय असेल ते तोंडावर बोलणार आपण. पटत असलं तर होय, नाहीतर नाही. बरोबर बसतात. आम्हाला श्रेय घ्यायचं नाही खासबाग मैदानचं. तुम्ही जी मोठी पैलवान सगळी या समोर, या दिनानाथ अण्णासनी घ्या, जी जुनी पैलवान आहेत सगळं महाराष्ट्र केसरी हिंद, सगळी बसा ना उपोषणला. का होणार नाही सांगा? पैलवान उपोषणला बसून जर मैदान घ्यायचं म्हणत तर हे योग्य आहे का साहेब? आता तुम्ही हा शब्द वापरताय, उपोषणला बसा. बिन उपोषणला बसता सुद्धा देऊ शकतात ना. आमचं प्रेम आहे ना गव्हर्नमेंटचं. दुर्दैव पैलवान काय झाले, सगळी पैलवान एकत्र येणार ना. दुर्दैव महाराष्ट्राचा. असंच तुम्ही हरियाणाला जावा, पंजाबला जावा, सगळी एक होत्यात ना लगेच तिथं. होय बरोबर, ती एक होतात पैलवान. होय बरोबर आहे की एक होते, उत्तर देत ना उपोषणला म्हणा, याला त्याला सगळीकडे पुढायच पैलवान. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ आपण गव्हर्नमेंटकडे योग्यरित्या मागणी करत नाही, त्यामुळे आपल्याला योग्य मिळत, त्याच्यामुळे योग्य मिळत नाही. बरोबर आहे. तुम्हाला हे म्हणायचं काय अवस्था, जसे जुने पैलवानांची आम्ही मुलाखती घेतो, उपमहाराज केसरी आहे म्हणा, महाराज चॅम्पियन आहे, ह्या लोकांना मानधन वगैरे मिळत नाही अवस्था. आणि त्याची आर्थिक परिस्थिती फार बेताची आहे. आता माझ्या देखतच बाळू पाटील एक पैलवान होते उपमहाराज केसरी, एक देखणा पैलवान, चांगला सुसंस्कृत पैलवान. पण शेवटी त्यांना इतकी वाईट परिस्थिती आली की हे सांगणं योग्य नाही कॅमेऱ्याच्या पुढं. तरी सुद्धा सांगतो, ती व्यक्ती निघून गेली आमच्यातनं. पण त्या व्यक्तीला शेवटी फार अडचणी आल्या, मुलीच्या घरी जाऊन राहावं लागलं. अशा व्यक्तीला गव्हर्नमेंटकडून मदत मिळायला पाहिजे साहेब. गव्हर्नमेंटपेक्षा म्हणण्यापेक्षा हे कुस्तीगीर परिषद, त्याच्यानंतर ते कुस्तीगीर संघ काय करतोय ह्याच्याबद्दल तुम्हाला निधी काय येतोय का नाही शासनाकडनं, त्यातनं करा ना पूर्तता ह्यांची. म्हणजे शासनाचा निधी मिळतो त्यांना? मिळतोय त्यांना निधी. महाराष्ट्र केसरीला काय जर 80 लाख 1 कोटी रुपये देतात, ती कुठे आहेत पैसे? ते करा ना बाहेर, करा ना खर्च त्या पैलवानावर. म्हणजे गरीब पैलवान म्हणा त्यांचं. हा मग क्या बात आहे, क्या बात आहे. हा खरंच गरजू त्याच द्या ना. परत साखर कारखान्याची विनंती करा तुम्ही सगळे मिळून जाऊन. ऑटोमॅटिक घेतात. आमचे कारखाने वारण्याचे कारखाने आमच्या भरपूर पैलवान आहेत, 100 वर मानधनाचे पैलवान आहेत आमचे. आता मला सांगा, आम्हाला आता शावसाखरच मानधन होतो. राजे विक्रम गाडी यांना खरंच पैलवानांचा काय ही होता, म्हणजे नाद होता काय. पण विक्रमसिंह गाडगे मानधन मिळालं? होय, विक्रमसिंह गाडगे. किती वर्ष मानधन मिळालं? मला एक 5 वर्ष मानधन होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्हाला काय मानधन स्वरूपात काय मिळायचं? सुरुवातीला 1,500-2 हजार रुपये देतो, 5,000 पर्यंत देत होते. पण ते देण्याचं त्यांची भावना बघा कशी आहे. ते तर आहे. मी आज ह्या जिल्ह्यातला नाही, माझं गाव आहे सांगली जिल्ह्यातला आटपाडी. काय सांगताय? होय, तरी पण मला आमच्या वेळी चंद्रराव पाटील, त्याच्यानंतर नंदू आबदार, असलम काजी, नितीन खुर्द सगळ्यांनी मानधन होतं. काय खामकर, म्हणजे इथं शाहू कारखान्यात सगळ्यांनी. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे गाडगे साहेबांचं मी अभिनंदन करतो, आभार पण मानतो. कारण त्यांच्या पश्चात ही अशा नावं निघतात, ही फार मोठी आहे. आता थोडा प्रश्न तुमच्या करिअरकडे येतो. तुम्ही कोणत्या पैलवानांच्या बरोबर कुस्त्या खेळला साहेब, नावाजलेले पैलवान? सगळे महाराष्ट्रात जेवढी मोठी पैलवान. चंद्रराव दादांचा खेळला का? चंद्रराव पाटील आमचे गुरु असले आहेत. गुरु? एकाच आम्ही न्यू मोतीबाग मध्ये. म्हणजे त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही मोठं झालो कुस्तीमध्ये. होय, त्यांचा आम्ही व्यायाम बघितलाय. मी त्यांच्या सपाट्या मोजल्यात. किती मोजल्या सपाट्या चंद्रराव पाटलांच्या? 1415 सपाट्या मारत एका टायमाला? होय. शक्य नाही हो, आजकाल सांगतात, खोटं सांगताय तुम्ही. कोण मी आकड्यात बसलो, खोटं कवाच बोलणार नाही मी. 15 सपाट्या मारायचं? होय होय. आणि बैठका त्यांच्या 500-700 बैठका निघेल तशा. हा, पण दंड 1500 मारायचो? होय होय, सपाट्या. आणि बोटावर 1500? हा, बोटावर मारायचं. पाटील, आम्ही त्याची पाटील म्हणतोय. बरोबर. मी तुम्हाला सांगायचं राहिलं, मी चंद्रराव पाटलांची कुस्ती सुद्धा बघितल्या, चंद्रांचा खेळ सुद्धा बघितला. मला फार आवडायचा खेळ तो चंद्रांचा. मी स्वतः बघितलं. मला माहिती आहे 15 बैठका मारत असणार, कारण त्याची तब्येत तशी होती. हो सर, चांगली तब्येत होती. मी हा जाणून बुजून तुम्हाला प्रश्न विचारला. त्याचबरोबर तुमच्यावर खेळलेले पैलवान कोण कोण कुस्ती ज्यांना तुम्ही चित केलेला आहे? होय, बात नाही. आणि पडला ते पण सांगायला लागणार तुम्हाला. होय. हा, तुम्ही आतापर्यंत तुम्ही पाडलेले पैलवान कोण कोण?
आता हीच की आता ही नितीन कुरुद हा याचं चांगली गोष्ट झाली, मी पडलो हा त्यात काय मी नितीन काय करून तुम्हाला मारलं? होय मारले मला तुळजापूरच्या केसरीला तुळजापूर केसरी. बर बर बर. आणि त्याच्यानंतर समाधान घोडके आहे मराठ केसरी, हा त्यांचं काय झालं? त्यासनी मी मारले, त्यांनी मला लहान असताना पाडले हं. पण ते मराठ केसरी झाल्यानंतर मीच त्यासनी जास्त वेळा पाडले. महाराज कसे झाले? होय 4-5 वेळा पाडले. बर ते महाराज कसे झाले? हा ते मारले. बर. आणि त्याच्यानंतर गंगावचे कांतीला जाधव असतील, हा. हा विजय चौधरी संघ चालतील, त्यावेळेस माझ्यावर अन्याय झाला. काय झालं? आपल्या 2016च्या मराठ केसरीला वारजेत हा तिथे मी टांग मारली तर मला ऍक्शन दिलं नाही, चार्ज तिथे पॉईंट किती दिले? 2 दिले का 1 दिला? पॉईंटच दिलं नाही मला त्यावेळेस. असं झालं व्हय? असं म्हणजे हे अन्याय म्हणता येत नाही, हे नजर चुकी म्हणू शकतो नजर अंपायराची. चुकी, हा नजर चुकीचा. कारण कसं असतंय कुस्तीमध्ये अन्याय म्हणून चालणार नाही हो, कारण अन्याय म्हणलं तर दुसरी येणारी पैलवान पण येणार नाही हो. अन्याय होतोय म्हणल्यावर सर बरोबर ना वस्तात? होय होय. मग त्यामुळे तुम्हाला 4 पॉईंट मिळाले नाहीत. मग तुम्ही त्याच्या रिप्लाय मागितला नाही? व्हिडिओ शूटिंग वगैरे नव्हतं झालं पण ज्याचं कंटिन्यू चालू ठेवलं ना त्याने कुस्ती, असं झालं पंचाने. त्यामुळे तुम्हाला कळालंच नाही. जर त्यावेळेस मी विजय चौधरीने रोखला असतो तर आज विजय चौधरी डिवायस झाले नसते. मग तुम्ही फार भाग्यवान आहे की आज आमचा एक पैलवान DYSP झाला. त्याला कारणीभूत तुम्ही पण आहे की हो, तो पण आमचाच पैलवान नाही ना? होय होय. क्या बात आहे, क्या बात आहे. त्याच्यानंतर महादेव सरगर पैलवान होता. हा महादेव सरगर, हा त्याला बी मारलेला आहे मी. बर. परत तुमचा माऊली जमदाडे, आमचे गंगावेश माऊली जमदाडे, समाधान पाटील, अतुल पाटील, अतुल पाटला संग झालेले आहे. होय. बर. मग हे सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या. सगळ्यांची मारलेला पैलवान आहे. मग तुम्ही कुठं माहित का नाही कोणाला? मग आम्ही सोशल मीडियाच करत नव्हतो ना, आम्ही कॅमेरा घेऊन फिरत नव्हतो. म्हणजे याचा अर्थ मोबाईलचा नाद नव्हता, वस्ताचा लावलाच नाही नाद. मग आता तुम्ही सांगा, मग आता ही तुमची वस्ताचा दोष आहे, तुमचा मोबाईल घेऊन तुम्हाला फिरवलं नाही म्हणून वस्ताचा? सोशल मीडिया कमीच होती त्यावेळी. मोबाईलमुळे मानसिक परिणाम होतोय पालनाच्या, ही त्या वस्तात लोकांचं मत होतं पूर्वीच्या. आंधळकर वस्तात जेव्हा मैदानात तालमीत यायची तेव्हा सायलन्स, शांतता असायची काय? अहो आंधळकर वस्तात भवानी मंडपातनं कमानी नात येणार असं कळालं. वस्तात येणार पैलवान जिकडे तिकडे ज्याच्या जागेवर असायचं आणि शांतता एवढी असायची की वादळापूर्वी शांतता असते ना, चिमणीचा फक्त आवाज यायचा, चिमणीचा. एवढी शांतता म्हणा, कावळ्याचा, एवढी शांतता. कारण मानच तेवढा होतो ना. आंधळकर वस्तात म्हणजे साक्षात बजरंग बलीच होता. क्या बात आहे, क्या कवा गर्व केला नाही कसला. तालमीची फी रुपया कोणाकडे घेतली नाही. तुम्हीच त्या लाईट बिल पाणीपट्टीची 100 रुपये फी यायची तीच भरायची, आम्हीच सगळं भरून आम्हीच करायचं तालीम. बरोबर आहे. वस्तात आता तुम्हाला मी असा प्रश्न विचारणार नाही, जे जुनी पैलवान आहेत त्यांना गव्हर्नमेंटनं मानधन जरा चांगलं द्यावं का? आता दिनाना अण्णा वगैरे आहेत आमचे, त्यांना मानधन मिळायला पाहिजे हो, कारण हिंद केसरी आता एकमेव राहिलेला आहे आमचा जुना हिंद केसरी. होय जुना हिंद केसरी, म्हणजे ओरिजिनल हिंद केसरी दिनाना. यस, ओरिजिनल हिंदी केसरी. माझ्यापाशी कुठल्याही दुसऱ्या हिंदी केसरीने यायचं समोर आणि मी खरोखर हिंदी केसरी झालो सांगायचं. मग दिनानाथ अण्णा हे आमचे आहेत म्हणा, त्यांना मानधन गव्हर्नमेंटनं द्यावं का हो? द्यायला पाहिजे. 25,000 न 50,000 द्यायला पाहिजे. शासनाची नुसती नावापुरती गोष्ट नाही मानधन म्हणून, पण त्यांचं आज 9-10 महिने झालं अण्णांचं मानधन रखडलेलं आहे. रोज न्यूजला तुम्ही पत्रकाला अण्णांचं मानधन येत नाही आता. अण्णाचं मानधन थकवले म्हणतात अण्णाचं. 9 ते 10 महिने झालं. ती सगळ्यांनी घ्यायला पाहिजे म्हणावं, सगळ्या मराठी केसरांनी. ती एक इना झाल्यात, एक होईनात. ही ह्या संघटनेत 4 आहेत, ह्या संघटनेत 4 आहेत. कशाला ते दिनानाथ संघ जायचं आपण, ही 4 म्हणतात. म्हणून म्हणतोय या पैलवानकीचं नुकसान व्हायला लागलंय. सगळी एकत्र या, आम्हाला पुढे करू नका, तुम्ही पुढे या सगळी. आम्हाला मोठेपणा नको आहे कुठला. पैलवानाचं चांगलं. फार मोठी गोष्ट पैलवान मारुती जाधव वस्तात बोलायला लागलेले आहेत. फार अभिमानाची गोष्ट, आणि ह्याचा विचार करायला पाहिजे. माणूस म्हणून आपण विचार करूया ना, आपण एकत्र येऊया. ही फार मोठी गोष्ट आहे साहेब. ही फक्त पैलवानकीसाठी नाही, हे सर्व लोकांसाठी आहे की आपण अशा गोष्टी केल्या पाहिजेत. सगळ्या गोष्टी एक असेल तर आपला देश पण पुढे जाणार आहे आणि देश फार मोठ्या लेवलला जाणार आहे. आता तुम्हाला प्रश्न मी अनेक विचारायचे साहेब, तुम्ही हरलेले आतापर्यंत कुस्त्या किती? मला का विचारायचं हा प्रश्न थोडा वेगळा आहे, पण तरी सुद्धा विचारतो. भुईंज कारखान्यावर माझ्या ना असलम काजीची कुस्ती होती, सामन्यात आली होती. असलम काजीने कवा पण विचारा, मी जी टांग मारली होती त्यात मला 4 गुण मिळाले. नंतर त्यांनी मला हरवलं. असलम काजीने हरवलं? असलम काजीने हरवलं म्हणजे पॉईंट घेऊन. नंतर असलम पण 3 हाफ झाली आमची कुस्ती. पहिली 2-2 मिनिटात 3 हाफ होती. बर. माझ्या माघारा असलम काजीने कवा तरी विचारत 3 मारलं. बरं, दुसऱ्या आणि कुठं?
त्याच्यानंतर बाकीची मग काय नितीन खुर्दान तुळजापुरात, हा. त्याच्यानंतर महादेव सरकारांनी त्यांनी पाडलेला आहे. बर. त्याच्यानंतर महाराज केसरीला म्हणजे मी महाराज झालो असतो सर, फक्त माझ्या म्हणत्यात नव्हती, माझ्या काय म्हणतात ती मला सांगणार कोण नव्हतं, कारण आंधळकर वस्तात तिथे येऊ शकत नव्हते. तब्येत खराब. आम्हाला मेन म्हणजे बोल नका. हा. कोच नव्हते आम्हाला, हा. म्हणजे मॅटवरचे. अरे अरे. आम्ही सगळं केले ती मातीत केले. बर 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 बर. त्याच्यानंतर आम्ही काही दिवस सारंग सरांकडे जात हा. होतो. मॅटवरची कुस्ती शिकवली असला आम्हाला तर सारंग सर क्या बात. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते माझे राम सारंग सर. राम सारंग, त्यांच्यापाशी आहे असलम काजी, नितीन खुर्द, सचिन खुर्द, सुरेश पाटील. तुम्ही चंद्रकांत राम सारंग पाटील. सरांचं पण आभारी आहे सर. होय आभारी आभारी. त्यांचं पण मार्गदर्शन लाभलं. मार्गदर्शन लाभले. त्याच्यानंतर आपले गणेश दांगड वसतात, हा. आमच्या हनुमान आखाड्याचे, ते खरंच त्या माणसाचं नाव घेईल तेवढं कमी योगदान आहे. योगदान आहे त्यांचे बी. बरोबर बसतात. आता कुस्तीमध्ये साहेब अनेक गोष्ट आहे की आता व्यसनाधीनतेवर तुम्ही बोललेलाच आहे. आता जे नवीन पैलवान आहे त्यांनी काय करावं असं वाटतंय तुम्हाला? त्यांनी मेडिशन करू नये, इंजेक्शन वर घेऊ नये. होय. आणि बिना इंजेक्शनचं मी सुद्धा त्याच्यात पडतो आत्ता, ते बी 5-6 महिने तयारी करू. बरोबर. तुमची काय तर 3 ऑपरेशन 2 ऑपरेशन काय झाले? 5 ऑपरेशन झाले माझ्या गुडघ्याची, 5? आणि ही 6वं. चांगलं तुम्ही भरपूर दवाखान्याला पैसा खर्च केलाय नाही जेवढं लागालागी व्हायची खेळताना. खेळताना. माझा डाव जसा होता ना वर, तुझा कोणता डाव होता आवडता? माझा टांग डाव होता. आणि ढाक मारताना पायी माझ्या पाया जर ट्रक जरी असला तरी मोचून टाकला, ट्रक जरी आला ट्रक जरी आला तरी एवढी ढाक माझी मारायची. एवढी मग ताकद तुम्ही होती. बैठक किती मारायचा? 2000 1500 बैठक मारतो. आणि दंड 700चा 800चा 1100 1200 मारायचे. 2000 बैठका मारल्यात? होय होय. आणि उडत्या माझी जी व्यायाम होती त्या पहिलवानांनी विचार 2000 दंड जंप करून उडत्या बैठक मार. त्यावेळेस कसं त्यांच्या पहिलवान माणसं त्यांची कुस्ती मोठ्या बघण्यापेक्षा कुस्ती बघण्यापेक्षा ह्यांना पाहायला तब्येत त्यांना बघायला ऐकायला ऐका. माणसं जातो. काय सांगताय? नंतर कुस्ती त्यांची नंतर कुस्ती, पण आधी ती माणूस म्हणून आणि पहिला म्हणून बघायला त्यांना चांगली कुस्तीवर गोष्ट आहे. म्हणजे मी आज दाखवा. भाग्यवान आहे की मारुती जाधव कोण आहे? वस्तादांच्या जवळ मी भारताचं आलो. कोण आहे ते बरोबर बघायला. बरोबर आहे. चांगल्या म्हणजे एक संस्कारिक पैलवान म्हणून मारुती जाधव होतील म्हणा. चांगली गोष्ट आहे. मी तुमचं नाव 6 महिन्यावर पूर्वीपासून ऐकतो यांच्या तोंडून. ती योगाला आज की म्हटलं ते बोलत नाही, मीडिया पुढे येत नाही असं म्हटलेत, तरी सुद्धा म्हटलं काही पण असू दे म्हटलं या माणसाला एकदा बोलायचं आहे, म्हटलं मला भेटायचं, कारण का मी वयस्कर लोकांच्या मुलाखती घेतोय. आता तुम्ही मी जे जुन्या पैलवानांच्या मुलाखती घेतोय साहेब, हे योग्य आहे का अयोग्य आहे हो साहेब? योग्य योग्य हे तुम्ही पुढे घेऊन या. हे सगळं जुन्या पहिलवानाचा खुराक सांगताय तुम्ही, त्याच्यानंतर व्यायाम सांगताय, ही आजच्या पहिलवानाची गरज आहे. हे ते जे जुने पहिलवान तळमळीने सांगतात ती खरंच आत्ताच्या पहिलवानी मनावर घ्या पाहिजे. होय. अंडी खावा, देशी कोंबडा खावा, तूप खावा. अहो काय आजचं पहिलवान दूध पितात. मी 5 लिटर दूध पित होतो. काय का 5 लिटर दूध पितो तुम्ही? बरं. आणि दुपारी 2.5 लिटर आणि संध्याकाळी 2.5. बरं, खुराक आणि काय असायचं आणि काय काय? मटन त्याच्यानंतर तूप, मटण रोज खायचं मी, फक्त शनिवार सोडून. किती खायचं रोज? 1 किलो रोज खात होतो मटण. 1 किलो रोज? रोज मटण खायचं. मला फक्त मी आणि माझा एक जेवण करणारा पोरगा होता, हं? दोघंच आम्ही पार्टनर. आय आय आय. त्याची भाजी सेपरेट असायची, माझी सेपरेट असायची भाजी जेवण करायला. होय. आणि तुम्ही आखणी पिलाय का हो साहेब? पिली. आखणीचा विषयच नाही. आत्ता पहिलवानानं आखणी नावच नाही. कुठला पहिलवान आखणी पिते असं सांगा. तुम्ही आखणी आठवून होते केलंय? अहो रात्रभर तुमचा आठवण. खर्च किती याचा हो साहेब महिन्याला? त्यावेळेस माझा खर्च 20 ते 25 हजार होता. घरचे पैसे द्यायचे? 2008 सालीपासून 2000 म्हणजे कुस्ती सोडूच तर मी घराकडनं 1 रुपया घेतला. बरं. मग माझं एक ध्येयच होतं की मला मोठा पहिलवान व्हायचं होतं. मी चंद्रकांत पाटलांना बघूनच मोठा पहिलवान झालो, यासनी बघून. काय सांगताय? होय होय होय. आणि मग तुम्ही स्वतः मैदानाला कुस्त्या करायचं आणि पैसे खर्च करायचं? होय होय. स्वतः माझ्या. मग तुम्ही प्रत्येक बऱ्यापैकी मैदानाला तुम्ही कुस्त्याला जात होता? होय होय होय. सगळ्या पूर्ण महाराष्ट्रात माझा परिचय आहे. प्रत्येक मैदानात माझी कुस्ती असायचीच. 1 नंबर नाही तर 2 नंबर. आणि सर महत्वाचं पहिलवानकी यांची संपून बी पहिलवानकीसाठी यांचं एक महत्वाचं कार्य चालू आहे. पहिलवान ग्रुप कुस्ती प्रेमी महाराष्ट्राची संघटना महाराष्ट्रभर जी गोरगरीब गरजू पालन नामांकित जी कष्टाळू तुमच्या त्यांना आर्थिक मदत असेल. बरोबर आहे. ही खूप मोलाचं काम. तुमची संघटना कोणती आहे? तुम्ही त्यांना काय मदत देताय तुमच्या संघटनेतर्फे? संघटनेत काय ऑपरेशन असतील काय असतील, जी फोन करेल त्याची मदत करतोय.
बाबा बिल कमी करण्यात आपले दवाखाना महत्वाचं असतील सर या संघटनेमध्ये महिला सुद्धा आहेत. हो, तेवढ्याच महिला. ईर्षेने महिला सुद्धा काम महिला. करतात. संघटनेमध्ये तुम्ही आता पैलवानांच्यासाठी कुस्ती महिला पलंपरा. सोडल्यापासून पण काम करताय तुम्ही? होय होय मी कुस्ती सोडली कुठे म्हणतोय, मी अजून लंगोटा लावतोय. मी कोल्हापुरात असलो म्हणून अजून लंगोटा लावतोय, तालमी जातोय, 100-200 सपाड्या 100-200 जोर बैठक मारतोय, माती घेऊन अंगू करून जातोय. आता पण हो, अरे आता वा, पण. क्या बात आहे, क्या बात आहे. मग तुमची जी संघटना आहे ती काय काम करते ऍक्च्युली? हेच की कोणाला गुडघ्याचं ऑपरेशन असेल, कोण काय आजारी असेल, कोण कुठं रात्री अपरात्री म्हणजे कुठं गाडी नसेल त्याला, कोणाची गाडी पंक्चर झाल्या, कोणाच्या ऍक्सिडेंट झाल्या, काय ही आपली मदत आहे. कोण गरीब पहिलवान त्याला मानधन स्वरूपी खरंच कुठल्या की तर बाबा त्याला कारखान्याकडनं आर्थिक देणे. मदतीची गरज आहे. होय. त्या त्यांना मदत मुलाला करताय? सुद्धा करतो खरंच बाबा त्याला मग आर्थिक आतापर्यंत मदत तुम्ही करा. कधी ओपन कधी काही कळालं नाही आम्हाला काय? आम्ही ओपन करणारच नाही ते. मग दिलेला काय फायदा? ही जी आपण देतोय दाखवायची लाभ नसती. दाखवायची नसती. ही दान स्वरूपी खालच्या ह्याच्याने द्यायची असते, ते आतल्या अंगाने द्यायची असते आपल्या रांगडी भाषेत. बरोबर आहे. आताच तुम्हाला एका पैलवानाचा फोन आला, मी आता बघितलं. तो गोष्ट आहे, तुम्ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही दुसऱ्याला मदत करताय, हे कौतुकास्पद आहे साहेब. पण माझं असं मत आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पैलवानांसाठी एक इन्शुरन्स विमा जो आहे ना, किंवा खेळाडूंसाठी विमा योजना एक चालू करावी, चालू करा. जी कमी पैशामध्ये त्यांचा विमा कायमचा वार्षिक विमा 5 लाखाचा एक काही छोट्या रकमेमध्ये हे पैलवानांसाठी खेळाडूंसाठी त्यांनी चालू करावा. याबद्दल तुमचं मत काय साहेब? नाही खरायच पाहिजे ते. आता गरज आहे पहिलवानाची. कारण का मेडिसिन घेऊन पहिलवान बाद व्हायला लागले ते. मेडिसिनवर माझा विरोध आहे बघा सर, तुम्हाला खरं सांग. खरंच विरोध? माझ्या सगळ्यांनी मुलाखत घेतल्यात, कुस्ती मल्लयुद्धाने घेतल्या, तो हसवले सर त्यांनी घेतल्या सगळ्यांनी. मी त्यात एकच माझा मुद्दा आहे की मेडिसिन करू नका, पहिलवान बाद झालाय पहिलवान. अहो तुम्ही आज गुरुला मारताय स्वतःच्या, तुमची काय राहिली आहे, वडिलाला मारताय. मेडिसिन घेतलं मग त्याला काही कळतच नाही. मेडिसिन घेतलं खोळ होतंय. ते स्टेरॉइड म्हणून एक इंजेक्शन आहे, ती लेडीजला दिलं जातं प्रेग्नेन्सी मध्ये. मी म्हणतो अनलिगल इकत्याच कसं काय? अनलिगल हे इकायचं का? त्यांना दोष देता येत नाही. आम्हाला जर खायचं नसेल, तुमच्याकडे समजा दारू आहे, आता मी मिलिटरी मॅन आहे, माझ्याकडे दारू आहे, माझ्याकडे तुम्ही मला द्यायची नसेल तुम्हाला, तर तुम्ही माझ्याने घेऊ शकताय का? नाही. मग तुम्ही माझ्याकडे आलासा, मागितलं, विनंती केली, माझं काय मत आहे माहिती आहे, जर तुमच्याकडेच नसलं तरी येणार कुठं बाजारात? मग आम्ही मिलिटरी सोडायला पाहिजे याचा अर्थ. मग आम्ही देश सोडायला पाहिजे. मग याचा अर्थ असा पण होतोय वस्तात. हा एक जोक म्हणून बोलूया, आपण हसण्यावर घेऊया. पण तुम्ही मी आतापर्यंत घेतोय, आम्ही कोणाला देत नाही सर. बरोबर. मी देतो, मला नाव ठेवतात लोक की का देत नाही म्हणून. मी घेत नाही, म्हणून मी देत नाही कोणाला. मी पण आतापर्यंत कधी पिलो नाही सर. आज पण तुम्ही माझा 18 इयर्स मिलिटरीचा एक्सपिरियन्स आहे सर. 18 वर्ष मी नोकरी केली मिलिटरीत, 7 वर्ष झालं प्रोफेसर प्राध्यापक म्हणून आहे. आम्ही 1 ड्रॉप पिलेलं आहे. हे आमच्या बापानं आम्हाला शिकवलेलं फार वर्षापूर्वी बरोबर की दारू थोडी प्यायची नाही म्हणून सांगितलेलं लहान असताना, आणि तेच आम्ही घेऊन चाललोय. आणि आज पण आम्ही इंजेक्शन तर हा प्रकारच नाही आम्हाला माहित. मी पण कबड्डी खेळलोय, मी एनआयएस कोच आहे, एनआयएस आहे मी पण एनआयएस केलंय. पण थोडस सर आता काय व्हायला लागलंय, हे व्यसनाधीनता वाढण्याचं कारण खेळामध्ये प्रत्येकाला 10 दिवस ग्राउंडवरती गेलं की त्याला 11व्या दिवशी असं वाटतं की मी महाराष्ट्र चॅम्पियन झालो पाहिजे, मी महाराष्ट्र केसरी झालो पाहिजे, मी प्लेअर झालो पाहिजे चांगला. ह्यामुळे वाढलंय व्यसनाधीनता असं मला वाटतं सर. तुमचं मत काय? अहो 100 रुपयाच्या जोडीपासून इंजेक्शन घेतल्या, काय राहिलं पहिलवानकी सांग? फक्त याचा पहिलवानकीचा दृष्टिकोन बघण्याचा ह्याच्यामुळेच बदलला लोकांचा. मला पण 2 मुलं आहेत, माझी बी इच्छा होती तालमीत न्यावं, पण मी तालमीकडे का येणं झालोय ही परिस्थिती आहे आज. उद्या आपण बाहेर फिरत असतो इकडे तिकडे, पोरगण इंजेक्शन घेतलं काय करणार? म्हणजे तुम्ही बदनामीमुळे तुम्ही घेऊन जाईल ना? हा त्याच्यामुळे मी घेऊन जाणार. आई वडिलांचं मत काय आहे? आई वडिलांचे संस्कार जरी चांगले असले, संगत सोबत चांगली असली, काय करणार ती मुलगा? मला सांगा कोच गुरु किती म्हणजे वसतात, किती वेळ त्या मुलाच्या माग राहणार आहेत, म्हणजे बाथरूम मध्ये जाऊन इंजेक्शन घेऊन काय करणार आहे वसतात तरी? आम्ही आपण प्रत्येक मुलाकडे जाईल त्यामध्ये वस्तादान त्याला शिकवायला पाहिजे, वस्तादान त्याला शिकवायला पाहिजे. पण तुम्ही बरोबर बोला की वस्ताद काय शिकवणार, जर पोरगच ऐकत नसतं वस्ताद काय करणार? आणि कसं झालं सर माहिती आहे, हे मेडिसिन बंदच झालं पाहिजे. मी म्हणजे महाराष्ट्र शासनाला आपली विनंती आहे की डोपिंग चाचणी झाली पाहिजे प्रत्येकाची. आणि समजा डोपिंग चाचणी झाली तर पनिशमेंट सजा कडक पाहिजे. लाईफ टाइमचा बंदोबस्त त्याचा बंदी करायला पाहिजे. माझं आयुष्यात कधीच त्याला खेळायचं नाही असं बंदी करायला पाहिजे. तुमचं काय मत आहे साहेब याबद्दल? तुमचं काय मत आहे याबद्दल? हे 100% बरोबर आहे.
बंदी त्याच्यावर कुस्ती देणं बंद करायला लावायची त्याला. मी खरंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटला म्हणजे ऍक्च्युली फडणवीस साहेबांना तसेच आमचे क्रीडा मंत्री भरणे मामा आहेत त्यांना विनंती आहे की ह्याच्यावर खरंच सक्त कायदा एक काढला तर खरंच एक त्याला आळा बसेल आणि इथून पुढे तर प्युअर काही गोष्टी चालू होतील. म्हणजे खेळामध्ये सर्व खेळामध्ये डोपिंग म्हणा या सर्व गोष्टी थांबतील. त्यामुळे कडक कायदा काढावा ह्याची मला आपल्याला विनंती करायची साहेब. आता तुम्हाला जाता जाता हा प्रश्न विचारायचा आहे साहेब की तुम्ही जे पैलवानकीबद्दल बोलला, पैलवानकीला मदत करण्याबद्दल बोलला, बरोबर आहे. पैलवानांनी शिक्षण या क्षेत्रात सुद्धा आपली वाटचाल करावी का हो? करायला पाहिजे. शिक्षण आज खरंच महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे की उद्या नुसता तुम्ही ट्रिपल महाराष्ट्र केसरी होऊन DYSP जर जायचं त्याला ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे, बरोबर केली पाहिजे, त्याला म्हणजे थोडंफार तरी काहीतरी केलं पाहिजे, बरोबर शिकलं पाहिजे, डबल ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, त्यानंतर थोडं काहीतरी शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण महत्वाचं आहे. महत्वाचं आहे शिक्षण. आज फार मोठी गोष्ट. शासन मगच देणार ना तुम्हाला नोकरी, नाहीतर तुम्ही पहिले नापास, तुम्हाला काय शासन देणार आहे? असं झालेलं आहे बऱ्याच पैलवानांचं की झालेलं आहे. त्यामुळं शिक्षण हे घेतलंच पाहिजे. शिक्षण. कुस्तीबद्दल जे आता जे वादन चालू आहे त्याबद्दल तुमचं मत काय साहेब? त्याबद्दल काय माझं मत आहे, हे दोन्ही संघटनेने एकत्र यावं, हाच तुमचा मेन मुद्दा आहे. हा, आणि काय तुम्ही काय असेल तुमचे मिटवून घ्यावा आपापसात, पद तुमची तुम्ही घेऊन पैलवानाचं चांगलं करा. त्यामुळे पैलवान थोडंसं बाद व्हायला. आज तुम्ही श्रेय घ्यायला लागला, आम्ही इकडे पाठवलं तिकडे पाठवले. आता आमची बी माप इच्छा होती संघटनेत यायची. जर ह्या संघटनेत जावं तर ही संघटना नाराज, त्या संघटनेत जावं तर ही संघटना नाराज. दुखीच, दोन्ही पण दुखीच. तुम्ही ह्या संघटनेला ही संघटना नाव ठेवत्या तुम्ही काय दिले, आणि ही संघटना म्हणजे तुम्ही काय दिले. सगळ्यांनी आम्ही एकत्र यायला पाहिजे. कारण आपलं शेवटला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर जीवनच एकदा आहे हो. आणि आता आमचं 45 झालं, आम्ही अजून यांना 25 वर्ष मरणार आहे कन्फर्म आहे साहेब. 100%. ज्याचं 70-75 वर्ष वय झालं मोठ्या 10 वर्षांनी लॉटरी खुलणार आहे. सर जिथं जन्म आहे तिथं मृत्यू होणारच हो. त्याच्यावर खरंच आजची जी मला पैलवानाची माझी हीच विनंती आहे, बकऱ्याला बळी पडू नका. आणि मी माझी काही परिस्थिती मोठी नव्हती, माझ्या आई वडिलांना दगड पडून मी जातीने ओढर आहे. बर, मी जातीने ओढर आहे, मी ठामपणे सांगतो. आणि आई वडिलांना दगड? आमच्या आई वडिलांना दगड फोडल्यात. बर, माझा जन्म हा एका कोपटा झालेला आहे. बर, माझ्या आई वडिलांना दगड फोडून मला तालमीत घालून, लक्षात ठेवा, मला मोठा केलाय. मला माझ्या आई वडिलांची म्हणजे जाणीव आहे. आम्ही काय खानदानी मोठं नाही, आमच्या काय राजकारण नाही, तसलं काय नाही. आम्ही काय बापरे, कष्ट करून वडिलांच्या नंतर काय. होय, क्या बात आहे, क्या बात आहे. दगड फोडून आमच्या आई वडिलांनी आम्हाला खायला घालून केलेलं आहे. मला एक टाइम असं होतं तालमीत की मी दुसऱ्या थंडाई राहिली पिलेलो आहे, आणि मी स्वयंपाक म्हणून नव्हतो. मी ठामपणे सांगतो, मी लाजत नाही. एका पैलवानाचा मी 5 महिने स्वयंपाक होतो पुणेकरचा. एक श्रीमंत पैलवान होता तिथला, भोगावचा एक पैलवान, त्याची मी 5 महिने सेवा केली आहे. आणि मग तुम्ही पैलवान झाला? मग पैलवान झाले. कौतुक आहे साहेब, कौतुक आहे. वस्ताद, तुम्ही आता मुलांचा सराव घेताय, त्या सरावातून तुम्ही खुश नाही असं मला वाटते कधी कधी. त्याचं कारण काय वस्ताद? तुम्हाला काही कमी वाटते का मुलांच्याकडनं? कमी नाही, काय झालंय, सातत्य, जे सातत्य असतं सातत्य, ते सातत्य त्यांचं ते ठेवत नाहीत. बरोबर. पहिलं कसं होतं यांच्या वेळेस, पहाटे 4 वाजली की कुठं जरी असली तरी ती लंगूट लावून तिथं त्यांच्यात त्या मेहनतीजवळ त्यांच्या त्या तालमीत असणार, किंवा ज्या त्या जागेवर सोलापूरला गेला तर सोलापुरात पण कुठं पण असू द्या. बर बर बर. ही सगळं काय झालं माहितीये का, आजकालचे पैलवान काय झाले, 2 दिवस करायचं, गुरुंनी सांगायचं, हे पॅशन साठी करायला, पॅशन साठी, पॅशन फक्त पॅशन आले, डंबेल्स वगैरे वाढावे बस 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 हे झाले. हे नको आहे त्यांना ह्या ज्या गोष्टीत का नाही, किंवा जी आई वडिलाची जे काय झीज आहे किंवा त्यांचे त्याग आहे, त्यांच्याविषयी त्यांना कुठलंच काय आदर किंवा त्यांची जाणीव राहिलं नाही. आणि पैलवानकीचं सर असं आहे, आपण एक साधं झाड लावतो, झाड, ते झाड लावून तर त्याला एक 5 वर्ष लागतात फळ यायला, साधं झाड. ही तर लय मोठा तप आहे. बरोबर, 20 वर्ष कमी कमी पैलवान. त्यात काय झालंय, मेडिसिन, ह्या मेडिसिनमुळे काय झालंय की जो तो त्या मेडिसिनवरच नाही का, त्याची स्वतःची जी आहे आत्मविश्वास ती संपूर्ण ही करून काय म्हणजे विसरून
फक्त तो मेडिसिनच्या आहारी पडलेला आहे. तर आज एका मारुती जाधव अशा पैलवानाजवळ आलो की त्यांच्याकडे इतिहास ऐकताना अक्षरशः डोळ्यात पाणी पण येतंय, हृदयाला कापरं फुटतंय. तर फार चांगल्या पद्धतीने मारुती जाधव साहेब बोललेले आहेत आणि ह्यांच्या बोलण्याचा विचार हा महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्व लोकांनी म्हणजे वरच्यापासून खालतीपर्यंत सर्व लोकांनी याचा विचार करावा आणि थोडंसं काहीतरी आपल्यात बदल करता येतो का याचं चिंतन करावं. आणि आपल्यात जर बदल केला तर येणाऱ्या काळात भारत देश हा जागतिक महासत्ता झाल्याशिवाय आणि कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्रातले पैलवान सुद्धा ऑलिम्पिकला जातील. ऑलिम्पिकला पैलवानकीमध्ये 1952 हेल्सिंग ऑलिम्पिकमध्ये खाशाबाने पदक आणलं, त्यानंतर पदक नाही आहे. तर परत भारतात जर पदक यायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि आपल्या पैलवानकीला न्याय देऊया आणि येणाऱ्या काळात खरंच भारत हा शक्तिशाली देश आहे हे जगाला दाखवून देऊया. एवढंच मी सांगून थांबतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार पैलवान.